चंद्रशेख आझादांची जी टोळी होती, ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलेली होती मुलं फार कमी, त्यात सळो की पळो करून सोडलेली होती त्यांनी. सिंह स्वप्न झाला होता चंद्रशेखर आझाद. खूप छोट्या वयात स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतला. बघता बघता त्यांचा एक समूह तयार झाला आणि ब्रिटिशांना सिंह स्वप्न बनले. रामप्रसाद बिस्मिल ह्याच टोळीतला, अशफाकुल्ला खान याच टोळीतला, सुशील कुमार लाहिरी याच टोळीतली, बरीचशा मुली होत्या, काही गृहस्थही या टोळीत होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांना असा धाक बसवले होते या तरुणाने, बाजारात जाताना कुठेही बाजारात एकटे जाऊन खरेदी करून येऊ शकत नव्हते ब्रिटिश अधिकारी. 4-8 पोलिसांच्या ताफ्यात जावं लागायचं, बंदुकीच्या संरक्षणाखाली खरेदीला जावं लागायचं. हे तरी काहीच नाही आहे. संडासला जायचं असेल तर पोलिसाशिवाय संडासला जाऊ शकत नव्हते, कारण हे तरुण मुलं कुठे येतील आणि ठोकतील ह्याची भीती होती. आणि रात्री असं झोपेतनं हडबडून उठायचे, आले 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 म्हणायचे, मारतील 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 असं म्हणायचे. पण ब्रिटिश सरकार काय त्यांना घरी जायला परवानगी देत नव्हते. तुम्हाला लागेल तेवढा सिक्युरिटी घ्या, तिथेच राहा म्हणत होते. देशभरात ब्रिटिशांची अवस्था अशी करून टाकलेली होती.